तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा पण घरामध्ये शिल्लक भात राहतो त्यावेळी थोडासाच राहतो, त्यामुळे त्याचं काही करता येत नाही. त्यावेळी मी काय करते, हा भात थोडासा हाताने कुस्करून घेते आणि त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा पण घालून घेते. तो पण छान असा कुस्करून घ्यायचा, मॅश करून घ्यायचा. किसलेलं गाजर घालून घ्यायचं. गाजर ऑप्शनल आहे, असेल तर घालायचं, नसेल तर राहू दे. बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर घालायचं. इथे जे मसाले दिले ते सगळे मसाले घालून घ्यायचे. 2 चमचे बेसन पीठ घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि तर पाण्याचा वापर करायचा नाही, कारण ते बटाटा आणि भातामध्ये ऑलरेडी पाणी असतं, त्याच्यामुळे सगळं मिक्स होतं व्यवस्थितपणे. आणि याचे छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घ्यायचे. सगळे हे बॉल्स आहेत आपल्याला गरम तेलामध्ये तळून घ्यायचे. सुरुवातीला गॅस थोडासा मध्यम ठेवून हे तळून घ्यायचे. नंतर बारीक गॅसवरती हे छान असे बॉल्स तळून घ्यायचे. आणि बाकीचे सगळे बॉल्स मी असे तळून घेतले आणि इथं मस्त असे आपले शिल्लक भातापासून राईस बॉल्स तयार होतात. नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, खूप छान लागते.